वैशाली टॅक्सीमधून उतरली आणि आपल्या घराकडे जायला निघाली. तेवढ्यात तिच्या शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीने मेघाने तिला आवाज देऊन थांबवले आणि विचारले, "काय गं वैशाली, कुठे गेली होतीस? बरं मला एक सांग, प्रदीप भाऊजी तुझ्यासोबतच राहतात ना?" वैशाली म्हणाली, "हो, पण तू मला असे का विचारत आहेस?" तेव्हा मेघा म्हणाली, "अगं आता काही वेळापूर्वीच मी प्रदीप भाऊजींना पाहिले. त्यांच्यासोबत एक बाईसुद्धा होती आणि तसेही ते बरेच दिवस झाले दिसले नाहीत ना, त्यामुळे विचारते आहे." आपल्या मैत्रिणीचे बोलणे ऐकून वैशालीच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि ती काहीही न बोलता घरी गेली. पाठीमागून मेघा तिला आवाज देत होती, पण वैशालीने मागे वळून पाहिले नाही. मेघा अशी का बोलली आणि त्यांच्यासोबत ती कोण बाई असेल असा विचार तिच्या डोक्यात सुरू होता. घरी आल्याबरोबर ती सरळ तिच्या सासूच्या खोलीकडे गेली. दरवाजा बंद होता, त्यामुळे ती बाहेरून आवाज देणारच होती, पण तेवढ्यात आतून तिच्या सासूच्या बोलण्याचा आवाज ऐकून ती तिथेच थांबली. तिची सासू राधाताई सासऱ्यांना जे काही बोलत होती ते ऐकून वैशालीचा चेहरा रागाने लाल झाला. तिला असे वाटले की दरवाजा उघडून आत यावे आणि सासूला विचारावे, "का फसवणूक केली तुम्ही माझी?" पण तिने काहीतरी विचार केला आणि ती तिथेच त्यांचे बोलणे ऐकत थांबली आणि काही वेळाने सरळ स्वतःच्या खोलीत निघून गेली आणि खोलीचा दरवाजा बंद करून बेडवर बसली. तिच्या मनातील चलबिचल तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तिने स्वतःला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. तिला एक वेळ असे वाटले की तिने जे काही ऐकले आहे ते चुकीचे असेल, पण पुन्हा वाटले की ते कसे चुकीचे असू शकते, कारण मगाशी मेघाही म्हणाली होती की तिने तिच्या नवऱ्याला एका बाईसोबत पाहिले होते. आज ह्या बेडरूममध्ये तिचा जीव गुदमरत होता. तिला खूप बेचैन वाटत होते. त्यामुळे ती खोलीतून बाहेर आली आणि अंगणातल्या बागेमध्ये गेली आणि एका बेंचवर बसली. काही वेळाने तिच्या घरचा नौकर राजू तिथे आला आणि म्हणाला, "वहिनी, तुम्ही इथे गार्डनमध्ये आहात आणि तिकडे मोठ्या बाईसाहेबांनी पूर्ण घर डोक्यावर घेतले आहे." वैशाली म्हणाली, "का? घर डोक्यावर घेण्यासारखे असे काय झाले तुझ्या बाईसाहेबांना?" राजू म्हणाला, "त्यांच्या चहाची वेळ झाली आहे, त्यामुळे त्या तुम्हाला घरभर शोधत आहेत. पण तुम्ही त्यांना घरात कुठेच दिसल्या नाही, त्यामुळे त्यांना वाटले की तुम्ही शेजारी तुमच्या मैत्रिणीकडे म्हणजे मेघाताईंकडे गेला असाल. तुम्हाला ठाऊकच आहे ना की मोठ्या बाईसाहेबांना मेघाताई अजिबात आवडत नाहीत." वैशाली म्हणाली, "हो, मला ठाऊक आहे. जे लोक त्यांना आवडत नाहीत अशा लोकांबरोबर घरातील लोकांनी संबंध ठेवलेले त्यांना आवडत नाही. पण जर त्यांना स्वतःला आमच्या भावनांची कदर नाही, तर मग आम्ही का ऐकायचे त्यांचे? जा जाऊन सांग तुझ्या बाईसाहेबांना, आज माझा मूड चांगला नाही, त्यामुळे मी आणखी काही वेळ इथेच बसणार आहे. जर त्यांना चहा प्यायचाच असेल तर स्वतः बनवून घ्या म्हणावं, किंवा मग राजू तू त्यांना चहा बनवून दे." असे वैशाली कठोर शब्दात म्हणाली. राजू आश्चर्यचकित होऊन वैशालीकडे पाहत होता. त्याला समजत नव्हते की आज अचानक वैशाली वहिनीला काय झाले आहे. त्या अशा तर कधीच बोलत नव्हत्या. मोठ्या बाईसाहेबांच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करत होत्या. मग आज त्यांना नक्की काय झाले आहे? राजू तिथेच उभा राहून वैशालीकडे पाहत होता. त्यामुळे वैशाली रागात म्हणाली, "अरे तू अजून इथेच उभा आहेस आणि माझ्याकडे काय बघतो आहेस? जे मी आता बोलले ते तुझ्या बाईसाहेबांना जाऊन सांग." वैशालीचा राग पाहून राजू तिथून निघून गेला, पण तो मनातल्या मनात विचार करत होता की वहिनींचा स्वभाव तर असा अजिबात नाही, मग ते अचानक अशा का वागत आहेत? त्यांच्यावर कोणी भानामती तर केली नसेल ना? हा विचार मनात येताच तो खूप घाबरला आणि त्यानंतर स्वतःशीच बडबडला, "हे बजरंगबली, माझ्या वहिनीची रक्षा कर. त्यांच्यावर कसली वाईट सावली पडली असेल तर ती दूर कर आणि माझ्या वहिनीला बरे कर." हाच विचार करत तो घरात गेला. त्याला पाहून राधाताई म्हणाल्या, "ए राजू, स्वतःशीच काय बडबड करत आहेस? अरे सुनबाई कुठे आहे?" यावर राजू अडखळत म्हणाला, "मोठ्या बाईसाहेब, ते हे." त्याचे असे बोलणे ऐकून राधाताईंना राग आला आणि त्या म्हणाल्या, "काय रे, ते हे काय बोलतोयस? मला ठाऊक आहे ती वैशाली त्या मेघाकडे गेली असेल. मी किती वेळा तिला सांगितले होते की तिच्याकडे जाऊ नकोस, पण ती अजिबात माझे ऐकत नाही.
तेव्हा राजू हळू आवाजात म्हणाला, बाईसाहेब, वहिनी मेघाताईंकडे नाही तर गार्डनमध्ये आहेत. राधाताई म्हणाल्या, घरात एवढी कामे पडली आहेत आणि ही गार्डनमध्ये काय करत आहे? आणि तू सांगितले नाहीस का तिला मी तिला बोलावले आहे म्हणून? राजू म्हणाला, सांगितले होते बाईसाहेब, पण माझ्यावर रागावल्या त्या आणि त्यांनी मला इकडे पाठवले. राधाताई म्हणाल्या, ती तुझ्यावर रागावली? अरे पण ती तर तुझ्यावर काय पण कोणावरच रागवत नाही. राजू म्हणाला, तेच ना, हेच सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. बाईसाहेब, मला असे वाटते की वहिनींवर कोणत्या तरी भूतप्रेताची सावली पडली असेल का? राधाताई म्हणाल्या, अरे राजू, तू मूर्ख आहेस का? असे काहीही का बोलतोयस? सुनबाईवर भूतप्रेताची सावली आहे हे तुला कसे ठाऊक झाले? राजू म्हणाला, हो बाईसाहेब, आज त्या खूप विचित्र बोलत होत्या, भयंकर रागात दिसत होत्या. तेव्हा राधाताई म्हणाल्या, अशी काय बोलली ती तुला? जेव्हा मी वहिनींना म्हणालो की मोठ्या बाईसाहेबांनी तुम्हाला चहा बनवण्यासाठी बोलवले आहे, तेव्हा त्या रागात म्हणाल्या, मी आता येणार नाही, सासूबाईंना जाऊन सांग स्वतः चहा करून प्यायला, किंवा मग तू बनवून दे, आज माझा मूड नाही. असे राजूने राधाताईंना सांगितले. तेव्हा त्या म्हणाल्या, काय, वैशाली असे बोलली? हो ना, त्यामुळेच तर मला असे वाटते आहे की वहिनींवर काहीतरी भानामती झाली आहे. नाहीतर आमच्या वहिनी तर कधी कोणाला मोठ्या आवाजात बोलतसुद्धा नाहीत. पण आज त्या माझ्याशी रागात बोलल्या आणि मला इथे पाठवून दिले. त्यांनी तर तुमचे सुद्धा ऐकले नाही, राजू घाबरत म्हणाला. तेव्हा राधाताई म्हणाल्या, अरे ती सुद्धा माणूस आहे, मशीन नाही. ह्यावेळेस तिची चहा बनवण्याची इच्छा नसेल, त्यामुळे तिने नकार दिला असेल चहा बनवायला. त्यात काय एवढे? तेवढ्यात राधाताईंचे पती यशवंतराव आले आणि हसत म्हणाले, तुझ्या वहिनीला मी 5 वर्षांपासून ओळखतो. आजपर्यंत ती कोणाला मोठ्या आवाजात बोललीसुद्धा नाही. राजू म्हणाला, पण आज जर तुम्ही त्यांचा राग पाहिला असता तर तुम्ही माझ्या बोलण्याला हलक्यात घेतले नसते. बाबा, मी त्यांचे रागाने लाल झालेले डोळे पाहून घाबरलो आहे. राजूचे बोलणे ऐकून यशवंतराव म्हणाले, राजू, तू वेडा झाला आहेस का? जा आणि जा माझ्यासाठी चहा बनवून आण. आपण ह्या विषयावर नंतर बोलू. राजूचे बोलणे ऐकून राधाताई यशवंतरावांना म्हणाल्या, काय हो, तुम्हाला काय वाटते? राजू खरे बोलतोय का? यशवंतराव म्हणाले, राधा, अगं वैशाली एवढी शिकलेली, सुस्वभावी, निरागस मुलगी आहे आणि आपण तिच्यासोबत जो विश्वासघात केला आहे त्याचीच ही नुकसान भरपाई आहे. यावर राधाताई चिडून म्हणाल्या, काय विश्वासघात केला आहे आपण? तुम्ही काहीही काय बोलत आहात? यशवंतराव म्हणाले, हो, आपण सगळ्यांनी तिला धोका दिला आहे. सर्व काही ठाऊक असतानासुद्धा आपण तिचे लग्न आपल्या मुलाशी लावून दिले. मग हा विश्वासघात नाही तर आणखी काय आहे? लग्नानंतर तुझ्या मुलाने आपल्यासमोर सुनबाईचा जो अपमान केला हे काही विसरण्यासारखे नाही. पण याबद्दल तुला काहीही वाटत नसेल तरीही आपण दोषी आहोतच, असे यशवंतराव कठोर शब्दात म्हणाले. राधाताई म्हणाल्या, हे पहा, आपण काही तिची फसवणूक वगैरे केलेली नाही. तिला तिच्या नवऱ्याचे मन कसे जिंकायचे हे समजले नाही. बायकोकडून प्रेम मिळाले नाही तर मग पुरुष तरी काय करणार? मला तर वाटते ह्याला जबाबदार वैशालीच आहे. यशवंतराव म्हणाले, मूर्ख बाई, मुलगा चुकीचा वागला तरीसुद्धा त्यासाठी तू सुनेलाच जबाबदार ठरवत आहेस आणि ह्यात तुझाही दोष आहे हे लक्षात ठेव. आपल्या पतीचे बोलणे ऐकून राधाताईंना राग आला. त्या म्हणाल्या, अहो, आपण तर तिला त्या झोपडीतून ह्या महालामध्ये आणले आणि तुम्ही मलाच दोष देत आहात. यशवंतराव म्हणाले, तुला लाज नाही का वाटत असे बोलताना? एक तर तू त्या निष्पाप मुलीचे आयुष्य नरक बनवले आहेस आणि तिलाच दोष देतेस. देवाला घाबर. राधाताई म्हणाल्या, मला देवाला घाबरण्याची काही एक गरज नाही. मी एक आई आहे आणि माझ्या मुलाच्या भल्यासाठी मला जे योग्य वाटले ते मी केले आहे. उलट तुमच्या सोन्याने तर माझे आभार मानले पाहिजेत की तिची लायकी नसताना मी तिला या महालाची राणी बनवले. तिला असे आरामाचे जीवन दिले जे तिने आपल्या आईवडिलांच्या घरी कधी पाहिले नव्हते. खरे तर माझ्या मुलाशी लग्न करण्यासाठी मोठमोठ्या घरातील मुलींचे स्थळ चालून येत होते, पण तरीसुद्धा मी वैशालीसारख्या गरीब मुलीला माझी सून बनवले. यशवंतराव म्हणाले, मला ठाऊक आहे. वैशालीसारख्या गरीब घरच्या मुलीला तू सून म्हणून का निवडलेस?
कारण तुला वाटले होते की ती गरीब घरातील मुलगी तुझ्यासमोर काही तोंड उघडू शकणार नाही. आजपर्यंत वैशालीने तुझ्यासमोर स्वतःचे तोंड उघडले आहे का? त्यामुळेच तर तू तुझा खरा चेहरा समोर आणला नाहीस. पण आज जेव्हा तिने एक छोटीशी गोष्ट ऐकली, नाहीतर तू लगेच तुझ्या खऱ्या रूपामध्ये आलीस. तिलाच वाईट बोलत आहेस. आपल्या पतीच्या तोंडून सत्य ऐकून राधाताईंना राग आला. त्या मोठ्या आवाजात म्हणाल्या, हे बघा, तुम्ही माझा अपमान करत आहात. यशवंतराव म्हणाले, मी तुझा अपमान करत नाही, तर तुला तुझा खरा चेहरा दाखवत आहे. तू वैशालीचा विश्वासघात केला आहे. मी तुला तेव्हा म्हणालो होतो की खोटे बोलून एखाद्या मुलीचे आयुष्य बर्बाद करू नकोस, पण तेव्हा तू माझे काही ऐकले नाहीस. राधाताई म्हणाल्या, अहो मग तेव्हा मी काय करायला हवे होते? आणि जर तेव्हा खोटे बोलले नसते तर माझ्या मुलाचे लग्न कसे झाले असते? तुम्हाला तुमच्या मुलाची नाही तर सुनेची काळजी वाटते. तेव्हाही तुम्ही मलाच दोषी ठरवले होते आणि आजसुद्धा मलाच चुकीचे ठरवत आहात. अहो खरे तर सूनबाईने जरा विचार करायला हवा की एवढ्या श्रीमंत घरात तिला मी सून म्हणून आणल्यामुळे आपण तिचे आणि तिच्या कुटुंबाचे आयुष्य बदलून टाकले आहे. नाहीतर तिचा बाप रिक्षा चालवतो त्याप्रमाणेच एखादा रिक्षावाला शोधला असता त्यांनी आपल्या मुलीसाठी. राधाताई तोंडाला येईल ते बोलत होत्या. यशवंतराव म्हणाले, वैशालीचे बाबा रिक्षा चालवतात, पण ते स्वाभिमानी आहेत आणि एका मुलीचे वडील आहेत. जर त्यांना आधीच ठाऊक असते की तुझा मुलगा त्यांच्या मुलीच्या आयुष्यातील सर्व आनंद हिरावून घेईल, तर त्यांनी त्यांच्या मुलीचे लग्न तुझ्या नालायक मुलासोबत कधीच लावून दिले नसते. समजले का तुला? आणि जर तू यापुढे सुनबाईच्या विरुद्ध एक शब्द जरी काढलास तर माझ्यासारखा कोणी वाईट नसेल, हे लक्षात असू देत. तुझा अहंकार आणि जिद्दी स्वभावाच्या कारणामुळे वैशालीचे पूर्ण आयुष्य बेरंग होईल. असे बोलून यशवंतराव सोफ्यावर पेपर वाचत बसले. राधाताईंनी आज पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला एवढ्या रागात पाहिले होते. नवऱ्याचा राग पाहून आधीच त्या घाबरल्या होत्या. त्यांनी मोठ्याने राजूला आवाज दिला, कुठे आहेस तू राजू? अरे आज तुझा चहा होतोय की नाही? राजू म्हणाला, हो बाईसाहेब, घेऊन येतो. असे बोलून तो पटकन चहा घेऊन आला. त्याने चहाचा कप राधाताईंना दिला तेव्हा राधाताई चहा पीत म्हणाल्या, आता तुझ्या वहिनीच्या डोक्यावर जे भूत सवार झाले आहे ना, ते मलाच उतरवावे लागेल. कुठे आहे तुझी वहिनी? राजू म्हणाला, वहिनी बागेमध्ये आहेत. वैशाली खोलीत येत म्हणाली, सासूबाई, माझ्यावर जे भूत सवार झाले आहे ते आता कधी उतरणार नाही, कारण मी त्याच्याशी लग्न केले आहे. त्यामुळे आता ते माझ्यासोबतच राहील. आधी तर वैशालीला समोर पाहून त्या घाबरल्या आणि पटकन रागात म्हणाल्या, ही कोणती पद्धत आहे बोलण्याची? मी तुझी सासू आहे हे विसरू नकोस. मला असे वाटते की तू त्या मेघासोबत राहून तिच्यासारखीच उद्धट होत चालली आहेस. खबरदार जर यापुढे तिच्याकडे गेलीस तर. माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. वैशाली म्हणाली, आई, मी तुमची सून आहे, तुमची गुलाम नाही. तुम्ही म्हणाल ते ऐकायला. आजपर्यंत तुमचे खूप ऐकले, पण यापुढे मला जे योग्य वाटेल तेच मी करेन. म्हणजे मला ज्याला भेटावेसे वाटेल त्याला मी भेटेन. तुम्ही मला थांबवू शकत नाही. आज वैशाली सासूकडे खूप रागाने पाहत बोलत होती. एवढे बोलून ती तिच्या खोलीकडे निघून गेली. यशवंतराव आणि राधाताई वैशालीचे हे रूप पाहून अवाक झाले. यशवंतरावांना सुनेचे बोलणे योग्य वाटले, पण राधाताईंनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्यांची गरीब गाय तिचे हे खरे रूप दाखवेल. त्यांना समजत नव्हते की आजपर्यंत त्यांच्यासमोर नजर वर करून न पाहणारी सून आज अशा पद्धतीने कशी बोलली. त्या मनात म्हणाल्या, जेव्हा ती बाजारात गेली होती तोपर्यंत सर्व काही व्यवस्थित होते, पण अचानक तिला काय झाले? खरंच राजू म्हणतोय त्याप्रमाणे वैशालीवर एखाद्या भूतप्रेताची सावली तर पडली नसेल ना? राधाताई हा विचार करत होत्या की तेवढ्यात त्यांनी आपल्या पतीकडे पाहिले, जे पेपर वाचण्यात मग्न होते. त्यांना पाहून राधाताई म्हणाल्या, पाहिले का सून कशी बोलत होती? मगाशी खूप पुळका येत होता ना तुम्हाला तिचा? बघा कशी आहे, गरीब गाय आणि पोटात पाय. पाहिले ना कसं तिने माझा अपमान केला? ती एवढे काही बोलली, पण तुम्ही मात्र तिला साधे गप्प बस, सासूसोबत असे बोलू नकोस असे तरी म्हणालात का? कसे काही बोलाल म्हणलं तिला? कारण तुम्हाला तर नेहमी मीच चुकीची वाटते. मगाशीही तुम्ही मलाच दोष देत होतात आणि आताही तुम्हाला मीच चुकीची वाटली असेल. हे ऐकून यशवंतराव म्हणाले,
मगाशीच काय, पण मी आताही तुलाच दोष देणार. कारण ती बिचारी लग्न करून घरात आल्यापासून तू तिच्यावर गरजेपेक्षा जास्त बंधने घातली. त्यामुळे मला तर नेहमी असे वाटत होते की एक ना एक दिवस हा विद्रोह नक्की होणारच. शेवटी तीही माणूस आहे. माणसाची सहनशक्ती संपली की तो स्वतःसाठी आवाज उठवणारच. आणि आज वैशालीने तेच केले आहे. यावर राधाताई मोठ्या आवाजात म्हणाल्या, तुम्ही असे का बोलत आहात? यशवंतराव म्हणाले, तू गप्प बस. मी तुम्हा दोघींचेही बोलणे ऐकले आहे. पण राहून राहून यशवंतरावांना सुद्धा समजत नव्हते की वैशालीमध्ये अचानक असा बदल कसा झाला. ते हळू आवाजात म्हणाले, खरे तर वैशालीचे हे रौद्ररूप पाहून मलाही समजत नाही की ती अचानक असे का बोलली. वैशाली तर खूप संस्कारी गुणी मुलगी आहे. तेवढ्यात राधाताई म्हणाल्या, काय म्हणालात? संस्कारी मुलगी? आताच तिचे संस्कार पाहिलेत ना तुम्ही? यशवंतराव म्हणाले, हो, आहे ती संस्कारी. ती आज ज्या प्रकारे बोलली आहे त्याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण आहे. आता मलाच तिच्याशी बोलावे लागेल. असे बोलून यशवंतराव वैशालीच्या खोलीकडे गेले. त्यांच्या पाठोपाठ राधाताईसुद्धा यशवंतरावांच्या मागे निघून गेल्या. खोलीजवळ पोहोचल्यावर यशवंतरावांनी दरवाजा वाजवला. वैशालीने पटकन दरवाजा उघडला. समोर सासू सासऱ्यांना पाहून वैशालीला राग आला. त्यामुळे तिने रागात विचारले, तुम्हा दोघांचे माझ्याकडे काय काम आहे? हे पहा, माझी तब्येत ठीक नाही. मला आराम करायचा आहे. मला एकटीला सोडा प्लीज. असे बोलून वैशालीने त्या दोघांना आत न बोलावता दरवाजा बंद केला. यशवंतराव प्रेमाने म्हणाले, हे बघ सुनबाई, दरवाजा उघड. आम्हाला तुला काहीतरी विचारायचे आहे. वैशाली म्हणाली, बाबा, मी तुमच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ शकणार नाही. राधाताई म्हणाल्या, अगं सासऱ्याला बोलण्याची ही पद्धत आहे का? मलाही मगाशी तू खूप उद्धटपणे बोललीस आणि आता तशीच बोलत आहेस. काय झाले आहे तुला? तुझे डोके तर ठिकाणावर आहे ना? यशवंतराव म्हणाले, राधा, तू गप्प बस, मला बोलू दे. राधाताई तोंड वाकडे करून बाजूच्या खुर्चीवर बसल्या. यशवंतराव म्हणाले, हे बघ सुनबाई, तू दरवाजा उघड किंवा मग बाहेर ये, आपण बसून बोलूया. वैशालीने दरवाजा उघडला आणि यशवंतराव खोलीमध्ये जाऊन खुर्चीवर बसले. त्यांच्या बाजूला राधाताईसुद्धा बसल्या. यशवंतराव म्हणाले, तूही बस बाळा, अशी उभी राहू नकोस. वैशाली त्या दोघांसमोर खुर्चीवर बसली. यशवंतराव म्हणाले, आता मला सांग, काय झाले आहे? तू आमच्यावर नाराज का आहेस? वैशालीने यशवंतरावांच्या प्रश्नाचे काही उत्तर दिले नाही. तिच्या चेहऱ्यावर अजूनही राग दिसत होता. ते पुढे म्हणाले, अगं वैशाली बाळा, काहीतरी बोल, तू गप्प का आहेस? वैशाली म्हणाली, बाबा, मला एक सांगा, मी तुम्हाला जे काही विचारेन त्याचे उत्तर तुम्ही खरंच बरोबर द्याल का? बाबा म्हणाले, हो बाळा, आम्ही तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ. ती म्हणाली, मग मला सांगा, तुम्ही दोघांनी खोटे बोलून माझे लग्न तुमच्या मुलाशी का लावून दिले? जर तुम्हाला ठाऊक होते की तुमच्या मुलाने आधीच त्याच्या पसंतीच्या मुलीबरोबर लग्न केले आहे, तर तुम्ही दोघांनी माझे जीवन का बर्बाद केले? बोला, आता का गप्प आहात? वैशाली रागामध्ये मोठ्या आवाजात म्हणाली. यशवंतराव आणि राधाताई वैशालीचे बोलणे ऐकून घाबरले की जे सत्य त्यांनी तिच्यापासून लपवून ठेवले होते ते सुनेच्या समोर आले आहे. त्यांचा खोटारडेपणासुद्धा तिच्यासमोर आला आहे. वैशाली म्हणाली, तुम्ही काय उत्तर देणार म्हणा? तुम्ही दोघांनी 5 वर्ष मला अंधारात ठेवले. ती पुढे म्हणाली, मला सांगा, माझ्या जागी आज तुमची मुलगी असती आणि तिला तिच्या सासरच्यांनी असे फसवले असते तर तुम्ही काय केले असते? यशवंतरावांनी हे ऐकताच मान खाली घातली. एवढी मोठी गोष्ट लपवून तुम्ही दोघांनी माझ्यावर न कळत अन्याय केला आहे. तेव्हा तुम्ही असेही म्हणाला होतात की यापुढे जर तुमचा मुलगा पुन्हा वाईट मार्गाला लागला तर तुम्ही एक वेळ तुमच्या मुलाला सोडाल, पण मला नाही. पण आता समजत आहे की हे सर्व खोटे होते. यामागचे कारण इतकेच होते की माझ्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध मी आवाज उठवू नये. जर मी असे केले तर तुम्हा लोकांना शिक्षासुद्धा होऊ शकली असती. शिक्षेपासून वाचण्यासाठी तुम्ही माझ्यासमोर महान बनण्याचे नाटक केले. समाजासमोर स्वतः किती महान आहात हे दाखवण्यासाठी तुम्ही माझ्या बाबांशी खोटे बोलला होतात आणि माझ्यासारख्या गरीब कुटुंबातील मुलीसोबत तुमच्या मुलाचे लग्न लावून दिले. पण आज तुमचा खरा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला आहे. तुम्ही खोटे बोलून मला वेड्यात काढले आणि मी तुमच्यावर विश्वास ठेवून मूर्खपणा केला. वैशाली खूप तावातावाने बोलत होती. तेवढ्यात राधाताई म्हणाल्या, अगं,
तू तुझी मर्यादा ओलांडत आहेस. जर आता तू एकही शब्द माझ्या नवरा किंवा माझ्या विरुद्ध बोललीस तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. वैशाली म्हणाली, बस झाले, खूप झाले आता. तुम्ही माझा आवाज दाबू शकत नाही. मी गेली 5 वर्ष तुमचे खोटे सत्य मानून त्यावर विश्वास ठेवला, पण आता मी हे सहन करू शकणार नाही. मी तुम्हा सर्वांना तुमच्या कर्माची शिक्षा देऊनच राहणार. तेवढ्यात पाठीमागून आवाज आला, पण मी तुला असे काहीही करू देणार नाही. तिघांनी मागे वळून पाहिले तर तिथे वैशालीचा नवरा प्रदीप दरवाजात उभा राहून वैशालीकडे पाहत होता. आपल्या नवऱ्याला समोर पाहून वैशालीच्या चेहऱ्यावर राग आला. ती टाळी वाजवत व्यंगात्मक स्वरात म्हणाली, या प्रदीप साहेब, इथे फक्त तुमचीच कमी होती, ती सुद्धा पूर्ण झाली. प्रदीप आत येत म्हणाला, हे बघ, जास्त बोलू नकोस आणि तू माझ्या आईवडिलांना शिक्षा देऊ शकत नाहीस. तू असा विचार कसा करू शकतेस? वैशाली म्हणाली, मी अजून विचार केला नव्हता, पण आता तुझी धमकी ऐकल्यानंतर मी तसेच करेन आणि तू असे करण्यापासून मला थांबवू शकत नाही मिस्टर प्रदीप. प्रदीप आत आला आणि त्याने वैशालीवर हात उचलला तेव्हा वैशाली एखाद्या वाघिणीप्रमाणे त्याच्या अंगावर जात म्हणाली, प्रदीप, जर तू आता यापुढे एक पाऊल जरी टाकलेस तर मी तुझे हातपाय तोडून तुझ्या हातात देईन. वैशालीचे आक्रोशित रूप पाहून प्रदीप घाबरला. तो जिथे उभा होता तिथेच थांबला. यशवंतराव म्हणाले, अरे प्रदीप, तू काय करायला निघाला होतास? तुला काही बोलण्याचा देखील अधिकार नाही, तर हात उचलणे तर खूप दूरची गोष्ट आहे. पण ते आधी मला एक सांग, तू इथे का आलास? मी तुला पुन्हा माझ्या घराची पायरी चढायची नाही असे सांगितले होते, तरीसुद्धा तू का आलास? राधाताई म्हणाल्या, काय बोलताय तुम्ही? तो आपला मुलगा आहे, हे घर त्याचेही आहे. तो आपल्यामुळे वैशालीला रागवत आहे आणि तुम्ही त्यालाच इथे का आलास म्हणून विचारत आहात. हे ऐकताच मोठ्या आवाजात यशवंतराव म्हणाले, हे घर माझे आहे, तुझ्या मुलाचे नाही. ह्या घरामध्ये माझ्या परवानगीशिवाय कोणी येऊ शकत नाही, समजले का? आणि जर तुला तुझ्या मुलाची एवढीच वकिली करायची असेल तर तू सुद्धा त्याच्यासोबत ह्या घरातून जाऊ शकतेस. राधाताई म्हणाल्या, तुम्हाला वेळ वगैरे लागली आहे की काय? तुम्ही मला घरातून काय बाहेर काढणार? हे घर माझेही आहे, त्यामुळे मी इथून कुठेही जाणार नाही. यशवंतराव म्हणाले, हो ना, मग जर तुला ह्या घरामध्ये राहायचे असेल तर मी जे काही म्हणेन तेच करावे लागेल. आजपासून तुला आपल्या मुलाशी असलेले सर्व संबंध संपवावे लागतील. राधाताई म्हणाल्या, काय करावे ह्या माणसाचे? पुढच्या मुलाशी असलेले नाते तोडून टाकायला सांगतोय हा माणूस. यशवंतराव म्हणाले, ठीक आहे, तुला माझे म्हणणे पटत नसेल तर मग तू तुझ्या नालायक मुलासोबत जाऊ शकतेस. आणि हो, लवकरच तुला घटस्फोटाचे पेपर्स मिळतील. असे बोलून यशवंतरावांनी दुसरा धमाका केला. राधाताई घाबरल्या. त्या म्हणाल्या, आता म्हातारपणात मला घटस्फोट देण्याच्या बाता करत आहात का? यशवंतराव म्हणाले, हो, मी तुला घटस्फोट देईन, कारण तुझा हा मुलगा सुद्धा वैशालीला घटस्फोट देणार आहे. राधाताई म्हणाल्या, काय रे प्रदीप, बाबा जे काही बोलत आहेत ते खरे आहे का? तेव्हा प्रदीपचा चेहरा शरमेने झुकला होता. यशवंतराव म्हणाले, त्याला त्या बाईसोबत सर्वांसोबत लग्न करायचे आहे आणि म्हणून तुझा हा मुलगा वैशालीला घटस्फोट देत आहे. नाहीतर हे जग त्याच्या होणाऱ्या बाळाला अनावरस म्हणतील आणि मी तुला यासाठी घटस्फोट देतो आहे कारण तू ह्या नालायक मुलाची साथ देत आहेस. मी तर तुला ह्याच्या लग्नापूर्वी समजावले होते की तू हट्ट सोड आणि त्या मुलीचे आणि प्रदीपचे लग्न लावून दे. पण तेव्हा तर तुला प्रदीपची आवड पटली नाही म्हणून तू जबरदस्तीने तो लग्न करायला नको म्हणत असताना स्वतःची शपथ घालून प्रदीपचे लग्न वैशालीबरोबर लावून दिले. तेव्हा मला ह्या मुलाच्या प्रेम प्रकरणाबद्दल काहीही ठाऊक नव्हते. एके दिवशी जेव्हा वैशाली पहिल्या सणासाठी माहेरी गेली होती तेव्हा मी तुम्हा दोघांना प्रियाबद्दल बोलताना ऐकले. राधा, तू असा विचार केला होता की प्रदीप प्रियाला विसरून जाईल, पण तो तर लग्नाच्या पहिल्या रात्रीच त्याच्या बायकोला एकटे सोडून त्या बाईकडे गेला. यशवंतराव म्हणाले, हे बघ राधा, तू फक्त एक नाही तर 3 माणसांचे आयुष्य नरक बनवले आहेस. मला तर तेव्हापासून वैशालीबद्दल खूप वाईट वाटते. त्या बिचारीचा ह्यात काय दोष? तेव्हा प्रदीप वैशालीला सोडून गेला होता तेव्हा मी तुला म्हणालो होतो की आजपासून आपले ह्या नालायक मुलासोबत कोणतेही नाते नाही. आणि तेव्हाही म्हणालो होतो की आजपासून वैशाली आपली सून नाही तर मुलगी आहे. आपल्यामुळेच तिच्या आयुष्यामध्ये अंधार आला आहे. तेव्हा तुलाही वैशालीसाठी वाईट वाटत होते. त्यामुळेच लग्नानंतरचे काही दिवस तू वैशालीसोबत खूप चांगली वागत होतीस. पण जेव्हा तुला ठाऊक झाले की ती प्रिया आई होणार आहे तेव्हा तू तुझ्या मुलाची बाजू घेऊन
बोलण्यास आलीस आणि वैशालीला ह्या घरातून बाहेर काढण्याचे स्वप्न पाहू लागलीस. पण एक गोष्ट कान उघडे ठेवून नीट ऐक. वैशाली कुठेही जाणार नाही. ती माझ्यासोबत ह्या घरात राहील, त्यामुळे तू तुझ्या मुलासोबत जाऊ शकतेस. असा निर्णय यशवंतरावांनी राधाताईंना ऐकवला. त्यानंतर ते वैशालीला म्हणाले, वैशाली, मला वाटलेच होते की जेव्हा तू बाजारातून आली होतीस तेव्हा तू माझे आणि राधाचे बोलणे ऐकले असेल आणि म्हणूनच तुला असे वाटले असेल की आम्हा सर्वांना ठाऊक असूनही आम्ही तुझे लग्न आमच्या मुलाशी लावून दिले आणि आयुष्यभरासाठी तुझ्या वाटेत काटे पेरले आणि आज पुन्हा एकदा आमच्या मुलासाठी तुझ्यासोबत अन्याय करायला चालली होती ही राधा. पण वैशाली बेटा, तू फक्त राधाचे बोलणे ऐकले असशील आणि तिथून निघून गेली असशील, पण माझे उत्तर तू ऐकले नाहीस. मी राधाला म्हणालो होतो की प्रदीपने ह्या घरामध्ये पुन्हा कधीच यायचे नाही. वैशाली म्हणाली, बाबा मला माफ करा. यशवंतराव म्हणाले, वैशाली, अगं माफी तू नाही, मी मागितली पाहिजे. आम्ही तुझ्यासोबत विश्वासघात केला आहे, पण आता मी माझी चूक सुधारायचे ठरवले आहे. त्यासाठी मला माझ्या पापाचे प्रायश्चित्त करायचे आहे आणि म्हणून वैशाली, मी तुझे कन्यादान करून माझी सर्व प्रॉपर्टी तुला देण्याचा विचार केला आहे. तुझे लग्न योग्य मुलाबरोबर लावून दिल्यानंतर मी काशी यात्रेला निघून जाणार आहे. असे यशवंतराव वैशालीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले. हे ऐकताच राधाताई म्हणाल्या, अहो, हे तुम्ही काय बोलत आहात? आपली सगळी प्रॉपर्टी तुम्ही ह्या मुलीला देणार आहात? तुमच्या पोटच्या मुलाला काही देणार नाही? यशवंतराव म्हणाले, हो, माझी प्रॉपर्टी आहे आणि ती मला कोणाला द्यायची आहे त्याला मी देईन. त्यामुळे तुझ्या मुलाला मी माझ्या प्रॉपर्टीमधून बेदखल करतो आहे, असे यशवंतराव कठोर शब्दामध्ये म्हणाले. राधाताई म्हणाल्या, तुम्ही माझ्याबरोबर एवढा मोठा अन्याय करू शकत नाही. मला मान्य आहे की मुलाच्या मोहामध्ये पडून मी वैशालीसोबत अन्याय केला, पण तुम्ही या चुकीची शिक्षा अशी देऊ शकत नाही. राधाताई रडत आपल्या पतीला म्हणाल्या. यशवंतराव म्हणाले, अगं राधा, गेली 5 वर्षांपासून वैशाली हे सर्व सहन करत होती. तेव्हा तुला तिचे दुःख, तिला होणारा त्रास समजून घेण्याचा कधी प्रयत्न केला आहेस का? खरंच तुम्ही आज माझे डोळे उघडले. आज मला वैशालीला होणाऱ्या त्रासाची जाणीव होत आहे. त्यामुळे मला तुमचा प्रत्येक निर्णय मान्य आहे आणि मी कायम तुमच्यासोबत आहे. आईवडिलांनी मुलाच्या नावे सगळी प्रॉपर्टी करण्यासाठी मुलगा सुद्धा तेवढाच चांगला पाहिजे. आईचे बोलणे ऐकून प्रदीप म्हणाला, आई, हे काय गं? आज तू सुद्धा बाबांप्रमाणे त्या परक्या मुलीसाठी स्वतःच्या मुलाची साथ सोडून द्यायला निघालीस. राधाताई काहीही बोलल्या नाहीत. त्यामुळे त्याला समजले होते की आता आपल्याला वडिलांच्या प्रॉपर्टीमधून एक फुटका रुपयासुद्धा मिळणार नाही, कारण आईने सुद्धा त्याची साथ सोडण्याचा निर्णय घेतला होता. राधाताई आपल्या मुलाला म्हणाल्या, बाळा, आम्ही तुझी साथ सोडली नाही, तर तूच गेल्या 5 वर्षांपासून आमची साथ सोडली आहेस. त्यामुळे आम्ही सुद्धा त्या खोट्या संबंधांना तोडले आहे. प्रदीप, आता तू तुझ्या प्रेमासोबत आनंदी राहा आणि आम्ही आमच्या मुलीसोबत राहू. आजपासून तुझ्यासाठी घराचे दरवाजे कायमचे बंद होतील. आम्ही तुझ्याकडून आमच्या मृत्यूनंतर चितेला आग देण्याचा अधिकारसुद्धा हिरावून घेतो आहे. निघ आता इथून, राधाताई कठोर शब्दात म्हणाल्या. प्रदीपला आता चांगलेच समजले की आईला ढाल बनवून आपल्याला हवे तसे मिळवता येणार नाही, पण तरीही तो खूप आशेने आईकडे पाहत होता. तो जातच होता, पण कोणीही त्याला अडवले नाही. प्रदीप गेल्यानंतर राधाताईंनी वैशालीला मिठीत घेतले, जणू काही ती त्यांची मुलगी आहे. आई आणि मुलीमधील प्रेम पाहून यशवंतरावांचे डोळे ओले झाले. इकडे प्रदीप प्रियाकडे गेला आणि त्याने तिला घडलेला सर्व प्रकार सांगितला की कसे आईवडिलांनी त्याची साथ सोडली, त्याला प्रॉपर्टीमधून बेदखल केले आणि घराबाहेर काढले. हे सर्व ऐकून प्रियाला राग आला. ती म्हणाली, आता तुझ्यासारख्या कंगाल माणसासोबत राहून मला हलाखीचे आयुष्य जगायचे नाही आणि आता मला हे तुझे मुलंही नको आहे. प्रदीप म्हणाला, हे काय बोलते आहेस तू प्रिया? तुझ्यासाठी मी माझे घरदार, आई वडील, बायको या सर्वांना सोडून आलो आहे. अगं, तू तर मला प्रत्येक अडचणीमध्ये साथ देणार, कधीच एकटे सोडणार नाही असे म्हणत होतीस ना? प्रिया म्हणाली, त्या सर्व तोंडच्या गोष्टी आहेत. खऱ्या आयुष्यात असे हलाखीचे आयुष्य जगताना किती त्रास सहन करावा लागतो हे मी माझ्या बऱ्याच मैत्रिणींना पाहिलेले आहे. हे बघ, तू मला विसरून जा, कारण माझे आता तुझ्यावर प्रेम राहिले नाही. हे ऐकताच प्रदीपला राग आला. तो म्हणाला, नालायक बाई, तुझ्यासारख्या नीच वृत्तीच्या बाईमुळे मी माझ्या बायकोला लाथाडले आणि आज वेळ निघून गेल्यावर समजत आहे की माझ्याकडे खरा हिरा असताना मी कोळशालाच हिरा समजत होतो. प्रिया म्हणाली, आता समजले आहे ना तुला? मग माझ्या रस्त्यातून बाजूला हो. असे बोलून तिने एक फोन लावला. काही वेळातच एक मुलगा तिला घेऊन जाण्यासाठी तिथे आला आणि ती त्याच्यासोबत निघून गेली. आता प्रदीप खूप एकटा पडला होता.
आता ना त्याच्याकडे आई वडील बायको होते, ना प्रेयसी होती आणि नाही घरदार. तो पुन्हा त्याच्या घरी गेला. वैशाली अंगणातील झाडांना पाणी घालत होती. तिने प्रदीपला पाहिले आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून तिचे काम करू लागली. तो तिच्याकडे गेला आणि तिला म्हणाला, मला माफ कर वैशाली, मी तुला कधीच समजू शकलो नाही. खरे तर आज मला पश्चाताप होत आहे. हातातला पाईप खाली टाकत वैशाली म्हणाली, का? आता काय झाले? आता तर तुम्हाला खूप खुश असायला हवे ना? प्रदीप म्हणाला, नाही, मी खुश नाही. माझ्या आयुष्यात आता फक्त अंधार झाला आहे. जाण्यापूर्वी मला तुम्हा सर्वांची माफी मागायची आहे, असे बोलून तो रडू लागला. तेवढ्यात त्याचे आईबाबा घराबाहेर आले. वैशाली त्याच्याकडे पाहून म्हणाली, तुम्ही आत या. यशवंतराव म्हणाले, त्याला घरामध्ये बोलवू नकोस. त्याला प्रॉपर्टीमधून बेदखल केले आहे ना, त्यामुळे हे त्याला सहन होत नसेल. किंवा मग जिच्यासाठी तो आपल्या सर्वांना सोडून गेला होता, तिने त्याला तिचे खरे रंग दाखवले असतील. प्रदीप म्हणाला, होय बाबा, तुम्ही बरोबर बोलत आहात. प्रियाचे माझ्यावर प्रेम नव्हते, तर आपल्या प्रॉपर्टीवर प्रेम होते. पण बाबा, आता मला ना तुमची प्रॉपर्टी हवी आहे, नाही हे घर. मी शेवटचे तुम्हा सर्वांना भेटायला आलो आहे, असे बोलून त्याने आईबाबांच्या पायाला स्पर्श केला आणि वैशालीची सुद्धा हात जोडून माफी मागितली आणि तो तिथून जायला निघाला. तेवढ्यात वैशालीने त्याला थांबवले. बाबा म्हणाले, त्याला थांबवू नकोस. वैशाली म्हणाली, नाही बाबा, ह्यांना आपली गरज आहे, हे त्यांच्या डोळ्यातील अश्रू सांगत आहेत. आपण ह्यांना एक संधी द्यावी असे मला वाटते. तिचे बोलणे ऐकून आई बाबा एकमेकांकडे पाहू लागले. पण प्रदीप म्हणाला, मी तुझ्या लायक नाही वैशाली. तेव्हा ती म्हणाली, गेली 5 वर्ष आपण एकत्र राहत होतो. ह्या 5 वर्षात तुम्ही माझ्यावर कधी प्रेम केले नसेल, पण माझे तुमच्यावर खूप प्रेम होते, आहे आणि यापुढेही राहील. तिच्या मनात आपल्याबद्दल असलेले प्रेम पाहून प्रदीपने तिला मिठी मारली. तो म्हणाला, मी तुला ओळखण्यात खूप मोठी चूक केली आहे. मला माफ कर वैशाली. वैशालीने देखील आपल्या नवऱ्याला मोठ्या मनाने माफ केले. अशा प्रकारे तिने आपल्या नवऱ्याला सुधारण्याची एक संधी दिली आणि त्यानेही त्या संधीचे सोने केले. आज खऱ्या अर्थाने त्यांच्या संसाराची खरी सुरुवात झाली होती. आता प्रदीप आणि वैशाली दोघेही आपल्या आईवडिलांसह एकत्र आणि आनंदात राहू लागले. मित्रांनो, वैशालीने तिच्या नवऱ्याला त्याने खूप मोठ्या चुका करूनही सुधारण्याची एक संधी दिली. तुम्हाला काय वाटते? वैशालीने नवऱ्याला संधी देऊन योग्य केले की अयोग्य? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.